आणि त्यांनी टीका केली। मंडळी, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या तिन्ही सैन्य दलानं जे जबरदस्त शौर्य गाजवलं, त्यानंतर देशाचा जोश हाय आहे। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा पराक्रम आपल्या सैन्यानं गाजवला, त्याला डिकोड करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे। आपल्याला हे मान्य करावं लागेल की भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्यानं गेल्या अनेक दशकांचा एक टॅबू संपवून टाकला। टॅबू पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांचा। जगाची एक धारणा होती, भारताचीही होती, की अण्वस्त्र असल्यामुळे आपण पाकिस्तानवर कारवाई करू शकत नाही। या टॅबूचा पाकिस्ताननं ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला। पाकिस्तानी नेते कायम भारताला कुठल्या धमक्या द्यायचे? उठसूट अणुबॉम्ब टाकण्याच्याच ना, कारण त्यांना हे माहीत होतं की भारत अणुबॉम्बचं नाव काढलं की मागे सरकणार, जगभरातून दबाव येणार। यावेळी त्यांनी हेच केलं, पण भारतानं पाकिस्तानच्या ब्लॅकमेलिंगला अजिबात भीक न घालता त्यांच्या घरात घुसून त्यांचे अनेक तळ नेस्तनाबूत केले। त्यामुळे जगभरात एक मेसेज गेला, खणखणीत मेसेज, की यापुढे अण्वस्त्रांची ढाल पाकिस्तानला वाचवू शकणार नाही। अण्वस्त्रांचं ब्लॅकमेलिंग भारत खपवून घेणार नाही। हा क्लिअर अँड कट मेसेज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दिला। दहशतवादाविरोधातली मोदींची जी नीती आहे तीही आता स्पष्ट आहे। दहशतवादावर नो कॉम्प्रोमाइज, न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला थारा नाही, आणि हल्ला केला तर त्याला कठोर उत्तर। भारत स्वतःचं संरक्षण स्वतः करूही शकतो आणि शत्रूच्या घरात घुसू शकतो। हा नवा भारत आहे। हे सगळं खरं असलं तरी शस्त्रसंधीनंतर आता राजकीय वार पलटवार सुरू झाले। तिकडे शस्त्रसंधी झाली सीमेवरती, इकडे सत्ताधारी विरोधक मात्र एकमेकांवरती हल्ले चढवत आहेत। प्रश्न आहे, मोदींच्या दहशतवादाविरोधातल्या आक्रमक नीतीनं दहशतवादाचा खात्मा होईल का? प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आपण युद्ध करणं योग्य असेल का? पाकिस्तान सारख्या कुरापतखोर देशाला हीच भाषा कळते का? ही भूमिका घ्यायला काहीसा उशीर झाला का? विरोधक म्हणतायत जे इंदिरा गांधींना जमलं ते मोदींना जमलं नाही, हे खरं आहे का? शस्त्रसंधी करायला घाई झाली का? आणि पीओके मिळवण्याची संधी सरकारनं गमावली या आरोपात तथ्य आहे का? महाशक्तीमुळे शस्त्रसंधी झाली का? तो दबाव होता का? प्रश्न कितीतरी आहेत आणि या सगळ्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने आहेत। या दरम्यान मोदी आज थेट सीमेवर पोहोचले। ज्या तळावरून सवाल उपस्थित केले जात होते त्या तळावर पोहोचले आणि जगाला सांगितलं भारत काय। मोदींची ही आक्रमक नीती, गेल्या काही दिवसात घेतले गेलेले निर्णय, शस्त्रसंधी आणि ऑपरेशन सिंदूर या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। देशभर या मुद्द्यांची चर्चा सुरू आहे। ह्या मुद्द्यांची चर्चा राजकीय पातळीवर आपण करणार आहोत। सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ही लोकशाही आहे। आक्रमक नीतीनं दहशतवादाचा खात्मा होईल का? ही नीती दहशतवादाला आळा घालण्यात, त्यांना अद्दल घडवण्यात कामी येईल का? कुरापतखोर पाकला हीच भाषा कळते का? हाही सवाल आहे। कारण पाकिस्तानला आतापर्यंत आपण किती वेळा त्यांची निंदा करायची, त्यांना सांगायचं आक्रमक भूमिका घ्यायला, खरंच उशीर झाला का? याआधी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असती तर कदाचित भीती दहशतवाद्यांच्या मनात सुद्धा असती का? इंदिरा गांधींना जे जमलं ते मोदींना जमलं नाही का? ही जी टीका केली जाते त्याची चर्चा आज करूया। आजच्या बडे मुद्देमध्ये आपल्याला शस्त्रसंधी करण्याला घाई झाली का या मुद्द्यावर सुद्धा चर्चा करायची आहे। त्याचबरोबर महाशक्तीमुळे शस्त्रसंधी झाली का? तो दबाव होता का? या संदर्भातली सुद्धा चर्चा या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। आजच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक जी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते राजापूरकर जी थोड्याच वेळात जोडले जातील। आपल्या सोबत आता लोकमतचे संपादक नागपूर आवृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सर जोडले गेलेले आहेत। माने सर, स्वागत आहे तुमचं। मी चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्यांपासून। त्याचं कारण असं आहे
जी नीती मोदींनी अवलंबली, जो आक्रमक बाणा दाखवला, जी आक्रमक नीती आहे, ती नीती दहशतवादाचा खात्मा करेल असं तुम्हाला वाटतं का, की ही नीती चुकीची आहे असं तुम्हाला वाटतं? विलासजी, मी आजच्या बडे मुद्दे चर्चेचं प्रास्ताविक आणि तुम्ही जो स्पेशल एक व्हिडिओ बनवला होता, ज्ञानदा अँकर त्या सांगत होत्या, अतिशय लक्षपूर्वक ऐकला. भारतीय सशस्त्र सेना दलं, त्यांचा इतिहासातला पराक्रम, त्यांचं या देशाच्या सार्वभौमत्व टिकवण्यासाठी असलेलं योगदान आणि आता पाकिस्तानसोबत जो संघर्ष झाला यामध्ये असलेलं योगदान, त्याला जगात तोड नाही. आपल्या सैन्याला सलामच केला पाहिजे. नो डाऊट, कुठलीही शंका, भारतातल्या कुठल्याही पक्षाला, कुठल्याही विरोधकांना, सत्ताधारी कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना सशस्त्र सेना दलाच्या पराक्रमाबद्दल 1% शंका असण्याचं काही कारण नाही. संपूर्ण देशाला अभिमान आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला मला, की मोदी सरकारची जी नीती आहे ती दहशतवाद संपवायला कारणीभूत ठरेल का, यावर खरं म्हणजे लोकशाही देश आहे आपला. आपण पाकिस्तान नाही आहोत, आपण हुकुमशाह नाहीये, आपण कोण शहेनशाह बादशाह म्हणून आपण मोदी साहेबांकडे बघत नाही आहोत. ते निवडून दिलेले, संसदेला, लोकसभेला, राज्यसभेला जबाबदार असलेले ते लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्या माझ्यापैकी ते एक आहेत. म्हणून आपण प्रश्न विचारतोय. हा मूलभूत फरक आहे. पाकिस्तानमध्ये पराजयाची, विजयाची चर्चा होते नाही होते, पाकिस्तान काय दावे करतो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या सेना दलांनी दाखवून दिलेलं आहे की आपण त्यांचे दहशतवादी मारले, त्यांचे शिपाई मारले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि लपून बसलेल्या अतिरेक्यांना मारण्यामध्ये आपण यशस्वी झालो. पण जी चर्चेचा सूर आहे तुमच्या, की ही नीती आक्रमक नीती होती. मोदी साहेबाच्या पाठीशी संपूर्ण देश, सगळे विरोधी पक्ष उभे राहिले होते, सगळा मीडिया उभा राहिला होता. आपण सगळे मीडिया सगळे उभे राहिलो, शंका कुशंका भेद बाजूला ठेवले, सैन्यानं जोरदार मुसंडी मारली आणि अचानक मोदी साहेबांनी काहीही आम्हाला न सांगता परकीय देशाचा कुठला तरी राष्ट्राध्यक्ष, जो या देशामध्ये भारत, पाकिस्तान आणि काश्मीरचा प्रश्न 1000 वर्षापासूनचा आहे म्हणून आखलेचे ताळे तोडतो, तो युद्धबंदी लादतो. यानं महाराष्ट्रातलं, भारतातलं जनमानस संतप्त आहे. त्यावर प्रश्न आम्ही विचारतोय आणि ते विचारले गेलेच पाहिजेत. तर ही जी नीती आहे की दोन देशामधला प्रश्न, 1972ला जो शिमला करार आपला झाला होता, त्यानुसार पाकिस्तान आणि भारत हे दोघंच चर्चा करतील, असं 1999ला अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि नवाज शरीफ यांच्यावर ठरलं. असंच नंतर 2001 मध्ये जनरल परवेज मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबात ठरलं. आधी इंदिराजींचं ठरलेलं होतं. त्यानंतर आलेल्या सगळ्या सरकारांनी, पी.व्ही. नरसिंहराव साहेब असतील किंवा राजीवजी गांधी असतील, देवेगौडा असतील, आपण कुणीही 1972चा शिमला करार तोडलेला नाही आणि जगाला आपण हस्तक्षेप करू दिला नव्हता. या शस्त्रसंधीनं सगळ्यात मोठा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर भारत, पाकिस्तान या मुद्द्यावर मध्यस्थी अमेरिका करणार का? आम्ही केलेली युद्धाची घोषणा, आमच्या सैनिकांचं जे वीरत्व होतं, होतात्म्य होतं, त्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेणार का? आणि तो निर्णय घेताना मी यांना दाब टाकला पाकिस्तानला आणि भारताला, तुम्ही जर युद्ध बंद नाही केलं तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार करणार नाही. व्यापाराशी तुलना माझ्या देशाच्या युद्धाची, माझ्या शहीदांच्या सगळ्या शौर्याची जर होणार असेल तर प्रश्न विचारले जाणं साहजिक आहे आणि ते आम्ही विचारतो. निश्चितच. आणि मी तोच प्रश्न घेऊन जातोय सत्ताधाऱ्यांकडे. आपल्यासोबत आता विश्वासजी आहेत. विश्वासजी, खरं तर जेव्हा ही सगळी लढाई सुरू झाली तेव्हा एक विश्वास हा होता की निश्चितपणे धडा शिकवला जाईल. दहशतवाद्यांना एक प्रचंड मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, त्या काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाल्या. पण मुद्दा विरोधकांना तिथं मिळाला जिथं या सगळ्या शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून अमेरिकेची एंट्री झाली. अमेरिकेची एंट्री अनेकांना दुखावणारी आहे, अनेकांना ती पचणारी नाहीये. तुमच्यासाठी सुद्धा ते सरप्राईज एलिमेंट होतं का? आणि तुम्हाला वाटतं का किया कराया सगळं होतं त्याच्यावरती पाणी फिरवण्याचं काम त्यांच्या त्या ट्विटनं केलं? नाही बघा, एंट्री डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असेल ती पाकिस्तानच्या बाजूने केली असेल. भारत म्हणून त्यांची एंट्री आपण कुठे स्वीकारली नाही, आपण आपले निर्णय घेतले. मुळामध्ये हे 1971चा आपण जो उल्लेख केला तर इंदिराजींनी जे मोठं काम केलं ते अतिशय मोठंच काम होतं. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी होता आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलजींनी त्यांना राष्ट्रदुर्गही म्हटलं होतं. तशाच प्रकारचा पराक्रम हा आज झालेला आहे. आता दोन्ही याच्यातला फरक असा आहे की 1971 मध्ये आपली आतंकवाद्यांच्या विरुद्धची लढाई नव्हती, तेव्हा बांगलादेश तोडणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह होतं.
आता हे जे होतं की 22 एप्रिलला ज्या प्रकारे निरपराध लोकांना धर्म विचारून इतक्या क्रूरतेने मारलं, त्याच्यानंतर मोदीजींनी या देशाने एक विडा उचलला, शपथ घेतली की आता आतंकवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हा आता आतंकवाद्यांचा खात्मा झालाय का असा दावा आपणही करत नाही. मात्र त्यांनी जो विडा उचलला त्याप्रमाणे आधी जे काही आतंकवादी होते त्यांचे श्रीनगरमधले घरं जाळले, घरं उद्ध्वस्त केले. त्याच्यानंतर 9 जे ठिकाणं होते मेजर दहशतवाद्यांचे तळ होते ते आपण उद्ध्वस्त केले. 100 खुकार असे अतिरेकी आपण त्यात मारले. त्याच्यानंतर पाकिस्तानची रिॲक्शन लक्षात घेतल्यानंतर आपण त्यांचे जेवढे एअर बेसेस होते ते सगळे एअर बेसेस उडवले. रावळपिंडीचा आता तुम्ही जो उल्लेख केला नूर खान एअरबेस, त्याला देखील उडवलं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तान गुडघ्यावर आला. गुडघ्यावर आल्यानंतर ते अमेरिकेकडे गेले असतील, अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा हे केलं असेल, पण आपण तसं केलं नाही. जेव्हा त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की आम्हाला सीज फायर करायचं आहे, तेव्हा भारताने त्यांच्या विनंतीला मान देऊन सीज फायर केलेलं नाही आहे, फक्त एक पॉज घेतलेला आहे. आणि पॉज घेतल्यानंतर हे क्लिअर केलं की आम्ही तुमची वर्तणूक बघू, अन्यथा आमचं संपूर्ण दल, नौदल असो वायुदल असो, हे सगळं आधी सज्ज आहे. त्यामुळे युद्ध अजूनही सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे. आणि काल आपल्या भारताच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या प्रकारे भाषण केलं, एकेका मुद्द्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी प्रश्नच नाही. त्यांनी हेच सांगितलं की याच्यानंतर पाकिस्तानची जर चर्चा होईल तर ती केवळ पाकिस्तान POK याच्यावरच होईल आणि दहशतवाद संपावा याच्यावरच होईल, दुसऱ्या कोणत्या मुद्द्यांचा विचारच होणार नाही. तर भारताची भूमिका अतिशय क्लिअर आहे. आपलं सैन्य तयार आहे. मी तर म्हणतो हे युद्ध सुरू होऊन संपलं असे म्हणता येणार नाही. आता तर फक्त आपल्या एअरफोर्सनी आणि नेव्हलनी आपले प्रात्यक्षिक केलेले आहेत. अजून नौदल आपलं आलेलंच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे कुठे राजकारण न करता ज्या प्रकारे इंदिराजींनी काम केलं, मुद्दा सातत्याने विरोधकांकडून मांडला जातोय. तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणं भारताच्या ताब्यात घेण्याची संधी होती, ती गमावली, अशा प्रकारची मांडणी केली जाते. आज संजय राऊतांनी तर बघा त्यांच्या लेखामध्ये असं म्हटलं, अग्रलेखामध्ये, की अखंड भारताचं जे स्वप्न होतं सावरकरांचं ते पूर्ण करण्याची संधी गमावली असं ते म्हणतात. तुम्हाला वाटतं ह्या सगळ्याचं राजकारण केलं जात आहे का तुम्ही संधी गमावली? नाही, आमच्या दृष्टीने संजय राऊत हा मुद्दाच नाही. म्हणजे एक बिनडोक व्यक्ती आहे, त्याला उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकताही वाटत नाही. मात्र मी परत सांगतो, आपला ऑब्जेक्टिव्ह आहे आतंकवादाला आधी संपवणं आणि ती प्रोसेस चालू आहे. ते करताना तुम्ही पाक ऑक्युपाईड काश्मीर का नाही घेतलं, आणि ते घेतलं तर बलुचिस्तानला तुम्ही का नाही 2 तुकडे पाडले, हे असे अनेक प्रश्न हे असेच करतील. कारण मुळामध्ये विरोधकांना मुद्दे अजिबात नाही, राजकारण करायचं आहे. आणि देश असा सशक्त नेतृत्वाच्या हातामध्ये आहे जिथे मिलिटरीला पूर्ण मुभा आहे आणि मिलिटरी परफॉर्म करते. आज तुम्हाला सांगतो, ज्या प्रिसिशननी मिलिटरीने काम केलेलं आहे ते काम आपण इस्रायलपेक्षा देखील चांगलं केलं आहे असे तज्ज्ञ म्हणतात आहे. इस्रायलचा स्ट्राईक रेट देखील हा 89-90% होता, आपण तो पार केलाय. म्हणजे आपण डागलेले सगळे क्षेपणास्त्र होते ते बरोबर लक्षाला जाऊन भिडले आणि त्यांनी डागलेले दुमतच नाही, हवेतच त्याला विरवले. आणि यावेळी पुरावे द्यायची सुद्धा गरज नाही. सैन्यानं प्रत्येक गोष्टीचे पुरावे ते सगळे दिलेले आहेत. आणि सैन्याच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नच नाहीये, राजकीय प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकशाही आपल्या देशामध्ये, मी सातत्यानं सांगतोय ते. राजापूरकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत. पण मला राजापूरकरजींकडे जायचं आहे. राजापूरकरजी, हा नेरेटिव्ह सातत्यानं विरोधकांकडून चालवण्याचा प्रयत्न केला जातोय की जे इंदिरा गांधींना जमलं ते मोदींना नाही जमलं. काय सांगायचंय तुम्हाला नेमकं? तुम्हाला युद्ध हवं होतं, तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायला हवं होतं, काय तुमची भावना काय होती? नाही, सगळ्यात बघा, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या देशातला एक इनोसेंट नागरिक ज्यावेळेला त्याच्यावरती एखादा आतंकवादी हल्ला होतो, एखादा दहशतवादी हल्ला होतो आणि त्यात तो मारला जातो, या गोष्टीचं कुठलाही देश समर्थन करणार नाही, कुठलाही नागरिक समर्थन करणार नाही. त्यामुळे अपेक्षा अशी होती की पाकिस्तानने देखील त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे होता की बाबा हे जे घडलं ते कृत्य आम्हालाही मान्य नाही. याचा परिणाम असा झाला की शेवटी आपल्याला त्याचं रूपांतर युद्धामध्ये केलं, हेही त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे.
पण युद्ध हे कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी सोल्युशन नाहीये, हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे. कारण की आज ज्या पद्धतीने ज्यावेळेला आपण युद्धाचं त्या ठिकाणी युद्ध पुकारलं, सगळं ठीक आहे, आपण दहशतवादाचा खात्मा करणार होतो, दहशतवादाचे जे कॅम्प्स होते, बेस कॅम्प्स होते, आपण उडवणार होतो, त्या दहशतवाद्यांना आपण त्या ठिकाणी कंठस्नान घालणार होतो, सगळं मान्य आहे मला. पण एकीकडे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण देश, अखंड देश, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र असेल, अखंड देश हा एका दडपशाहीमध्ये गेला होता. भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घराघरामध्ये की कदाचित आपल्या घरावरती बॉम्ब पडणार की काय, क्षेपणास्त्र पडणार की काय. म्हणजे देश एका दडपशाहीमध्ये गेला होता. आणि याला कारण कोण? देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतःला हे म्हणणं की मेरी छाती 56 इंच की है, याचा अर्थ हे आहे की देशाला युद्धाच्या ओघामध्ये टाकणं. एक एक्झाम्पल देतो की समजा आपल्याकडे 171 अणुबॉम्ब आहेत, पाकिस्तानकडे 170 असतील ना. आज आपण हिरोशिमा आणि नागासाकी आज फक्त विचार, हा टॅबू तर तोडला ना, हा टॅबू तोडून टाकला ना. हा टॅबू होता ना की पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत. घुसलो ना, काय केलं, काय झालं त्यांच्या अण्वस्त्रांचं, काय झालं? घुसून मारलं ना. आम्हाला काय म्हणायचं आहे की देशाला, कुठल्याही देशाला असो जगामध्ये हिंसाही परवडणारी नाहीये करून. हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट, आपण उत्तर दिलं तर आपण उत्तर दिल्यावर आरती करतायत का आपली? आपण हे बघा विराज, आपण उत्तर दिलं, आपण ते अतिरेक्याने मारू शकलो का? नाही मारू शकलो. त्याला ह्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाहीये. पण अपेक्षा काय होती आम्हाला? तुम्ही काय म्हटलं होतं की आपण त्या अतिरेक्यांना धुवून धुवून ते निकालेंगे और मारेंगे, खत्म करो, मार दो. लेकिन हे आपण केलं का? नाही केलं. युद्ध विराम करताना देखील आज तुम्हाला सांगतो मी की कुरेशी, कर्नल कुरेशी असतील किंवा त्या ठिकाणी त्या तुमच्या कमांडर असतील, आज यांच्यासोबत जे परराष्ट्र सचिव जे प्रेस कॉन्फरन्स घेत होते मिस्त्रीजी, आज त्यांना काय भोगावं लागलं? त्यांच्या मुलीला काय भोगावं लागलं? कुठपर्यंत गेलं? आता ते तर बाजू भारताची मांडव होते. हा त्यांचा निर्णय नसतो, राजकीय निर्णय असतो, सरकारचा निर्णय असतो, ते फक्त कन्व्हेयर असतात. आज ते कुठं गेलं होतं? याचा अर्थ काय झाला की याचे परिणाम कोणाकोणाला भोगावे लागतात याचा विचार आपण केला पाहिजे. हा विचार करत असताना आपण खऱ्या अर्थाने, म्हणजे अमेरिकेने ज्या वेळेला त्या ओसामा बिन लादेनला शोधून मारला, आपण त्या आतंकवादींना शोधून मारू शकलो का? आपण त्या दहशतवाद्यांना शोधून मारू शकलो का? मी विचारतो डॉक्टर राजू वाघमारे आलेत आपल्यासोबत. डॉक्टर, खरं तर अपेक्षा खूप उंचावल्या होत्या की यावेळेस आता दहशतवाद्यांची खैर नाहीये, तो खरं प्रयत्न नक्की केला, पण आपण ते साध्य केलं का? मुळात त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत. अनेकांची नाराजी आहे की हे थांबायला नको होतं, आपण त्यांचे तुकडे पाडायला होते, इंदिराजींना जमलं, तुम्हाला जमलं नाही, अशा प्रकारचा नेरेटिव्ह केला जातो. उत्तर काय त्याला? सगळ्यात पहिली गोष्ट की विरोधक ज्यावेळी बोलतात की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे 100% आहोत, सरकार बरोबर 100% आहोत, देशाबरोबर 100% आहोत, आणि मग ज्यावेळी तुम्ही 100%ची भाषा करता त्यावेळी देशाने निर्णय घेतलेला, पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय तुम्ही 2 मिनिटात त्याच्यावर राजकीय टीका करता. मग तुमची देशावरची भक्ती आहे का? देशावरचं प्रेम आहे का? की तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे? हा पहिला मुद्दा. पण त्यांनी प्रश्न विचारला. दुसरा मुद्दा, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारला पाहिजे. नाही, बरोबर आहे. दुसरा मुद्दा असा की प्रश्न केव्हा विचारायचा हा एक मुद्दा आहे. आता ज्यावेळी पंतप्रधानांनी आणि सरकारने जो निर्णय घेतला, प्रधानमंत्रींना सपोर्ट केला ना, जरा मला बोलू द्या ना साहेब. तुमचं ऐकलं आम्ही, तुम्ही जे तारे तोडले ते पण ऐकले आम्ही. ऐकून घ्या. ज्या दहशतवाद्यांना मारायचंय, किंवा आता हे साहेब जे म्हणत होते ओसामा बिन लादेनला शोधून मारलं, किती वर्षांनी शोधून मारलं, तसे यांना पण आपण शोधून मारू ना. वेळ कुठे गेली आहे? पण आज आपण पाकिस्तानवर घुसून मारल्यावर जगाला आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं की आमच्याकडे 0 टॉलरन्स आहे दहशतवादाचा, अतिरेक्यांचा 0 टॉलरन्स. याच्या पुढे जर अशी घटना घडली तर आता जे परिणाम झालेले आहेत त्याच्यापेक्षा मोठे परिणाम होतील, आणि याचा हिशोब आपण जगाला दिलेला आहे, पाकिस्तानला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण अचीव काय केलं तर बघा, दहशतवाद, जरा ऐकून घ्या ना. साहेब जरा ऐकून घ्या. म्हणणं उद्या मी येतो. जरा ऐकून घ्या. तुम्ही भारत, जरा ऐकून तर घ्या. माघार घेतो. जरा ऐकून घ्या ना.
तुम्ही दोन्ही तोंडाने बोलताय, एका बाजूनी बोलताय माघार का घेतली, एका बाजूनी बोलताय युद्ध हे उत्तर नाही. तुम्हाला काय बोलायचंय विरोधकांना हेच विरोधकांना कळत नाही. बरं ठीक आहे, राजराजापूरकर मी विचारतो त्यांना का हवाय काय? राजराजापूरकर झालेले आहेत. नाही, मला पूर्ण करू द्या. प्रश्न असा आहे की आपण घुसून त्यांना मारून जो हिशोब दिला जगाला, याच्यातून पाकिस्तानच्या लक्षात आलेला आहे बघा, दहशतवाद तुम्ही 100% संपवू शकत नाही, कोणच संपवू शकत नाही, पण तो किती प्रमाणात आणि कसा होईल त्याच्या संपूर्ण तळ उद्ध्वस्त करून पाकिस्तानला आतमध्ये घुसून जी दहशत आपण पसरवली त्याच्यामुळे भारताला आणि जगाला त्याचा फायदा होणार आहे. आणि जे इंदिरा गांधींनी केलं ते मोदींनी का केलं नाही असं जे लोक म्हणतात त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक युद्धात त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं की आपण काय करायला पाहिजे. उद्या इंदिरा गांधींनी ज्यावेळी 2 देश केले त्यावेळी असं बोलणारे लोक पण होते विलासजी की अहो लाहोर पर्यंत गेलो मग लाहोर ताब्यात का नाही घेतलं. मी विचारतो ना, हनुमनजींना एक विचारतो. हनुमनजी मी विचारतो हनुमनजी, खरं तर तुम्ही सगळेजण अगदी अभिमानाने सांगता, देशासाठी ती अभिमानाचीच गोष्ट आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आता तुम्ही सांगता मोदींनी पीओके का घेतला नाही. मुळात यांचं म्हणणं पीओकेचा जन्मच तुमच्यामुळे झाला. आणि दुसरं म्हणजे 71ला जर भारत युद्ध जिंकला होता तर मग पीओके का अजून पाकिस्तानच्या हातात आहे? उत्तर द्यावं लागेल ना तुम्हाला देशाला. बरं झालं तुम्ही हा विषय काढला. अकलेची कीव वगैरे, बुद्धीची कीव अशा शब्दांमध्ये वाघमारे सरांनी चर्चेचा सूर बदलला. म्हणून मला बोलावं लागतं की इंदिराजींच्या कार्यकर्तृत्वाची मोदी साहेबांसोबत तुलना करणं हे हास्यास्पद आहे. खरं म्हणजे ज्या अमेरिकेचं 7वं आरमान समुद्रातून निघालं आणि तुमच्या भारतावर आम्ही हल्ला करू तुम्ही जर पाकिस्तान सोबतचं युद्ध बंद नाही केलं तर, असं सांगितल्यानंतर अमेरिकेला आडवं करण्याची हिंमत ज्या इंदिराजींनी दाखवली त्या इंदिराजींची तुलना डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस तिकडे युद्धबंदीची घोषणा करतो आणि मग 48 तासांनी आमचे पंतप्रधान इकडे जनतेमध्ये येतात आणि एकतर्फी संवाद साधतात. दोघांची तुलना होऊ शकत नाही. 1971 मुद्दा हा होता, थेट उत्तर देणं त्या अजून सुद्धा पाकिस्तानच्या ताब्यात काय त्यांचं म्हणणं आहे. जर आपण 71चं युद्ध जिंकलं होतं तर पीओके आज सुद्धा पाकिस्तानच्या ताब्यात काय? 1971चं युद्ध जिंकल्यानंतर 72च्या शिमला करारामध्ये 93,000 सैनिक आपण ह्याच अटीवर सोडले की पाकिस्ताननं बांगलादेशला माहिती काँग्रेसचं सरकार होतं ना, का सोडले पाहिजे, मान्यता दिली पाहिजे. आणि जगाच्या इतिहासात याची उत्तरं आपण देऊ शकत नाही. लक्षात घ्या की युद्धामध्ये निर्णय घेत असतं. इंदिरा गांधींनी जे निर्णय घेतले ते देशाला आम्हाला अभिमानास्पद आहेत, पण मोदींनी जे निर्णय घेतले ते आताच्या परिस्थितीवर घेतलेले आहेत. आताची परिस्थिती काय आहे, भारताची स्थिती काय आहे, आपण महासत्तेच्या दिशेने चाललोय. ठीक आहे, मला त्यांच्याकडून उत्तर घेऊ द्या ना. त्यांना जे करायचं होतं ते करून दाखवलं. हनुमनजी बोला. मोदी साहेबांनी निर्णय घेतले, विरोधक त्याला सोबत नाहीयेत. बरोबर, मी सांगतो ना, मोदी साहेबांनी निर्णय घेतला नाही ही आमची तक्रार आहे. निर्णय बघा कुणी घेतला हे ट्विट आहे, अमेरिकेच्या सेक्रेटरीचं ट्विट आहे. आता विश्वास पाठक साहेब चर्चेच्या सुरुवातीला म्हणाले की भारताने अमेरिकेला संपर्क केला नाही, अमेरिकेनं पाकिस्तानच्या बाजूने बोलले. विलासजी माझी चर्चा होऊ द्या. डॉक्टर त्यांचं म्हणणं उद्या टू द पॉइंट हनुमनजी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. काय लिहिलं भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारत जिंकला, संपर्क केला नाही. ऐका का हा निर्णय अरे तुम्ही सांगा ना. पाकिस्तानच्या ताब्यात काय? ठीक आहे, मला वाटतं तुमच्याकडे उत्तर नाही. राजराजापूरकरजी तुमच्याकडे आहे का उत्तर? आहे. तुम्ही देऊ देत नाही, तुम्ही देऊ देत नाही विलासजी उत्तर. ऐकून घ्या, तुम्ही देऊ देत नाही उत्तर. पीओके पाकिस्तानच्या ताब्यात का आहे उत्तर देऊ द्या. घ्या ना उत्तर. ऐका ना, द्या ना वेळ. असं का करताय? गोंधळ करून चर्चा आवाज दाबवू नका.
पहिला मुद्दा आहे की पीओके 1972च्या शिमला करारानुसार जी LOC रेषा मान्य केली, ज्याच्या बदलात जगाची बांगलादेशला आपण मान्यता घेतली, पाकिस्तानची मान्यता घेतली, ती LOC रेषा नंतर अटलजी असतील, नंतर मनमोहन सिंग साहेब असतील, की त्याच्या अगोदरचे सगळे पंतप्रधान असतील, सगळ्यांनी मान्य केलेली आहे. त्याचं खापर काँग्रेसवर फोडून तुम्ही जर आजचं अपयश तुमचं झाकू पाहत असाल तर ते साफ खोटं आहे. राहुलला बळी घेऊन त्याच LOC रेषा मान्य करून अटलजी गेले होते. हे विसरू नका, हे विसरू नका, हे विसरू नका, हे विसरू नका. शिवाय दुसरं काही ठीक आहे. दिसत नाही. श्रीमंत माने सरांना विचारायचं आहे, मला माने सरांना ह्या चर्चेत आणायचं आहे. माने सर, तुम्ही एकनाथ बघितलं, शिंदे साहेब गेले का लाहोरला मदत करायला? बरं ठीक आहे, येतो तुमच्याकडे. माने सर, काश्मीरमध्ये आपण ऑपरेशन सिंदूरच्या येतो म्हणजे आपल्याला खूप चर्चा करायची आहे. माने सर, आपण जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याच्यातनं जागतिक पटलावर आपण काय मिळवलं, या सगळ्यातनं काय मेसेज गेला असं तुम्हाला वाटतं? या सगळ्याला दोन बाजू, एक जण प्रचंड मोठा विजय, एक जण म्हणतंय अपयश आहे. तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण नेमकं कसं करताय? एक तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं जगाला आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं की आम्ही आमच्याकडच्या निरपराध निशस्त्र नागरिकांवरती ज्यावेळेला दहशतवादी हल्ला होईल, त्यांचे जीव घेतले जातील, त्यांचं रक्त सांडेल, त्यावेळेला आम्ही तितक्याच ताकदीनं जोराचा तडाखा देऊ शकतो. आम्ही आमच्या मर्यादेमध्ये जे लाईन ऑफ म्हणजे कंट्रोल जी आहे, LOC जी आहे, ती न ओलांडता आम्ही अशा पद्धतीचे अटॅक करू शकतो की जे LOCच्या पलीकडं आणि पहिल्यांदा पीओकेच्या बाहेर पंजाब प्रांतामध्ये बहावलपूर, मुरिदके वगैरे या सेंटर्समध्ये जिथं जिथं अतिरेक्यांचे तळ आहेत, ट्रेनिंग कॅम्प आहेत, त्यांचे अड्डे आहेत, ते आम्ही उद्ध्वस्त करू शकतो. हा पहिला तडाखा 6 तारखेच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 7च्या पहाटे हा आपण जगाला दिलेला खूप मोठा मेसेज आहे. तो पाकिस्तानला अधिक मोठा मेसेज आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा मेसेज दुसऱ्या दिवशी सकाळी जम्मू काश्मीर मधल्या जनतेने दिलेला आहे. तो आहे तिथली जनता रस्त्यावर उतरली आणि ती भारताच्या बाजूने, भारताच्या म्हणजे स्वतःच्या देशाच्या आणि सैन्याच्या बाजूने दहशतवादाच्या विरोधात उभी राहिली. हे मला वाटतं की ह्या दोन मोठे मेसेज भारताने या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला दिले. आपलं झालं काय की आपलं शनिवारी संध्याकाळी 5 वाजताची जी वेळ आहे ना, तो या सगळ्या प्रकरणातला टर्निंग पॉइंट झालाय. कारण की ही जी काही सीज फायर, ही जी शस्त्रसंधी आहे, त्याला आपण पूर्ण युद्धबंदी किंवा युद्धविराम पूर्ण म्हणू शकत नाही क्षमतेने, कारण युद्ध हे काय ऑफिशियली डिक्लेअर झालेलं नव्हतं. ही भारतानं केलेलं रिटॅलिएशन आहे टेररिस्ट अटॅकचं, दहशतवाद्यांच्या हल्ल्याचं, आणि त्याला दिलेला, भारताने दिलेला तो संतप्त असा पद्धतीचा प्रतिसाद आहे. त्याच्यानंतर जे काही पाकिस्तानमधून मिसाईल्स आणि ड्रोन्स जे पाठवले गेले, त्याचा आपण S-400 आपल्या सिस्टीमनी ते हवेतच मारले, ज्याचा मगाशी उल्लेख केला डॉक्टर विश्वास पाटकांनी की 100% अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्या या एअर डिफेन्स सिस्टीमला जो आला, तो एक जगाला दिलेला खूप मोठा मेसेज होता. कारण आपली सगळी सिव्हिल पॉप्युलेशन जी आहे ती बॉर्डरच्या बाजूला जी आहे तिचं आपण रक्षण करू शकलो. आपले एअरबेस, आपल्या सगळ्या मोठी शहरं, या सगळ्यांचा हा एक दुसरा भाग आहे. आता झालंय काय की ते 5 वाजता, शनिवारी 5 वाजता सीज फायरची अनाउन्समेंट ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पनी केली, आणि ती अगोदर ट्रूथवर केली आणि ट्रूथवरचा स्क्रीनशॉट त्यांनी X वरती टाकला आणि हे केलं, आणि त्याच्यानंतर भारताने आणि पाकिस्ताननी त्या संदर्भातलं त्याच्यावरचं जे शिक्कामोर्तब जे आहे केलं. झालाय प्रकार असा की हे जे काही मिलिटरी टू मिलिटरी रिटॅलिएशनच्या पातळीवरती, अतिरेक्यांचे अड्डे उतरवण्याच्या पातळीवरती जोपर्यंत हे प्रकरण होतं ना, तोपर्यंत या देशातली जनता, या देशातले सगळे विरोधी पक्ष हे पूर्णपणे सरकारच्या बाजूने होते. जी म्हणजे हे एक तर पहिलं आहे की गेल्या 50 वर्षापासून किंवा गेल्या 75 वर्षापासून, स्वातंत्र्यापासून, म्हणजे पहिल्या ज्या टोळ्या ज्या घुसल्या काश्मीर खोऱ्यामध्ये, तिथपासूनच्या 1948च्या 49च्या युद्धापासून आतापर्यंत 75 वर्षामध्ये हा बायलॅटरल इश्यू आहे. हे पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे की याच्यात कुणीतरी तिसरा देश असायला पाहिजे, हे युनायटेड नेशन्स पर्यंत गेलेलं पाहिजे, जायला पाहिजे. परंतु भारताला ती भूमिका मान्य नाहीये, आणि ही आपण 65च्या युद्धाच्या वेळेला पाहिली, 71च्या युद्धाच्या वेळेला पाहिली. सीज फायरची घोषणा अमेरिकेतून झाल्यामुळं
भारतातल्या सरकारची, सत्ताधाऱ्यांची थोडी कोंडी झाली आहे. ती कोंडी याच्यासाठी आहे की भारताचं सार्वभौमत्व आणि त्याचबरोबर काश्मीरच्या प्रश्नावरती तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप, या दोन मुद्द्यांवरती सरकारला आक्रमक व्हावं लागते. आणि काल आपण जे पंतप्रधानांचं एकूण भाषण, आज दुपारचं किंवा आज सकाळी आदमपूर एअर बेसला गेल्यानंतर तिथं दिलेलं जे भाषण दुपारी टेलिकास्ट झालं, त्याच्यामधली जी पंतप्रधानांची आक्रमकता जी आहे, किंवा काल दिवसभर आपण पाहिलं असेल की आपल्या डीजीएमओ आणि बाकी सगळ्यांनी, डीजीएमओ मधले सुद्धा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे अधिक प्रमुख जे आहेत ते त्याच्यामध्ये होते ते, किंवा आज मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं ब्रीफिंग जे आहे, याच्यातून सुटायचा प्रयत्न करतो आपण की याच्यामध्ये तिसरी पार्टी नाही आहे. आणि आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात सुद्धा सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं तिसरी म्हणजे याच्यात मध्यस्थी आम्हाला कुणाची मान्य नाही. ही भूमिका निश्चित आहे. पण ट्रम्प यांनी या सगळ्यामध्ये काही साधण्याचा प्रयत्न केलाय का? आणि नाही विलास, याच्यातला एक मुद्दा फक्त खूप महत्वाचा आहे. मला अशी अपेक्षा होती की पंतप्रधानांनी कालच्या त्यांची राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये सुद्धा याचा कुठं ना कुठं उल्लेख करायला पाहिजे होता. अमेरिकेचं त्यांनी पूर्ण नाव असं आपण इग्नोर नाही करू शकत, कारण त्यांच्यामुळे क्रायसिस क्रिएट झालेला, त्यांच्यामुळे इथले पॉलिटिकल अपोनंट जे आहेत ते प्रश्न विचारतायत, सरकारला प्रश्न विचारतायत की आपली इतक्या वर्षाची जी ट्रॅडिशन आहे, आपल्या इतक्या वर्षाचा जो स्टँड आहे, तो स्टँड एक अमेरिकेचा कोणीतरी राष्ट्राध्यक्ष, म्हणजे ते ट्रम्प असोत की जुने असो की कोणी असो, तिसऱ्या राष्ट्राचा प्रमुख या पद्धतीनं भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये आणि भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय व्यवहारांमध्ये हस्तक्षेप कसा करतो, हा प्रश्न निश्चित आज देशाला आहे. मी विचारतो सर, विश्वास पाठक सरांना विचारतो, ट्रम्प स्टाईल काय आहे? ट्रम्प अनप्रेडिक्टेबल आहेत, ट्रम्प कसे वागतात हे जगाला माहिती आहे, ते सांगायची आता आवश्यकता नाहीये. पण ट्रम्प यांचा उतावळेपणा तुम्हाला या सगळ्यामध्ये नडला असं वाटतं का? एक पहिला मुद्दा. दुसरा, जरी त्यांनी ते त्यांच्या स्टाईलनं केलेलं असलं तरी आपण आपल्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ शकलो असतो, ठामपणे सांगितलं असतं की आम्हाला मान्य नाहीये, त्याच्यात कमी पडलो का? असं जे विश्लेषण केलं जाते त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही बघा, तुम्ही आता स्टाईलचा उल्लेख केला, प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते. ट्रम्पने उतावळेपणा केलाय का? नक्कीच केलेला आहे. मात्र ट्रम्पकडे कोण गेलाय? पाकिस्तान गेलेला आहे. आपल्याला आपल्या मिलिटरीवर विश्वास ठेवायला हवा. मिलिटरीच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा पाकिस्तानने विनंती केली तेव्हा आपण पॉज घेण्याचा आपण संकल्प केला, आणि ते केल्यानंतर मिलिटरीने जे म्हटलं किंवा काल मोदीजींनी देखील म्हटलं की इथे हे बायोलॅटरल विषय आहे, तिसरा कोणी येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हा स्टाईलचाच प्रश्न असतो ना. स्टाईलमध्ये ट्रम्पचं नाव घ्यायची आवश्यकता आहे का? उपाध्यक्षाची घ्यायची आवश्यकता आहे का? इतर राष्ट्राची घ्यायची आवश्यकता आहे का? मला असं वाटतं मोदीजी एक असं नेतृत्व आहे, ह्या ट्रम्पच्याच बरोबरीचं किंवा मोठं असं सर्वमान्य जागतिक स्तरावरचं नेतृत्व आहे. त्यांची देखील एक पद्धत आहे. आज मला सांगा, त्यांनी आदमपूरला ज्या प्रकारे गेले आणि आपल्या लष्कराचा त्यांनी उत्साह वाढवला. खरं आदमपूर म्हणजे हे एकदम बॉर्डरचं स्टेट आहे. तिथे मिलिटरी म्हणजे आपल्या मिलिटरीवर यांचा विश्वास पहा किती आहे. पाकिस्तानकडनं तिकडनं परत एखादा धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र त्याला झुगारून आपल्या मिलिटरीवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी मनोबल वाढवलं. मला असं वाटतं प्रत्येकाची स्टाईल असते. मोदीजींनी आज गेल्या 15 वर्षांमध्ये ज्या प्रकारे नेतृत्व केलं आहे, एक त्यांची स्टाईल निर्माण केलेली आहे. मग विरोधक काही म्हणो की प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही, हे लोकांपर्यंत का येत नाही, हे राहुल गांधीशी का बोलत नाही, हे अनेक त्यांच्यावर आरोप होतात. मात्र त्यांची एक स्वतःची स्टाईल आहे. त्या स्टाईलमधनं देशाचं हितच साधलं गेलेलं आहे, भलंच झालेलं आहे आणि देशाने प्रगतीच केलेली आहे. ठीक आहे, मान्य आहे तुम्हाला हनुमंतजी? खरं तर या सगळ्यामध्ये जर आगळीक त्यांनी केली असेल किंवा उतावळेपणा जर ट्रम्प यांनी केलेला असेल तर त्याला आपण काय करू शकतो? आणि पाकिस्तान त्यांच्या दारात जातं, वाचवा म्हणून ते जात असेल, युनोमध्ये ते गेले, या आधी सुद्धा इतिहासात दाखले बघितले तर सातत्याने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय की. मग भारताचं सार्वभौमत्व कुठं त्याच्यामध्ये आलं? विलासजी, इथं श्रीमंत माडेसर विश्लेषक बसलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची व्यक्तिगत स्टाईल काय आहे, ते उतावीळ आहेत की बालिश आहेत की मुत्सद्दी आहेत, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं असू शकत नाही. ते या जगामधल्या सर्वोच्च अर्थसत्ता असलेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडवर नियंत्रण असलेल्या जागतिक महासत्तेचा एक तो राष्ट्राध्यक्ष आहे. तुम्ही इतकं सहजासहजी त्यांनी स्टाईलमध्ये काय म्हणलं असं काय म्हणलं म्हणून घेऊ शकत नाही. आता 2-3 दिवस होत आले
तरी पण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सेक्रेटरीनी जे म्हणलं ते आजही रेकॉर्डवर आहे. मागच्या 48 तासापासून मी भारताचे पंतप्रधान, भारताचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे सुरक्षा सल्लागार या तिघांशी मी बोलतोय. हे अधिकृत अमेरिकेच्या सेक्रेटरीचं ट्विट आहे. भारत सरकारच्या वतीनं कुणी हे अजून नाकारलेलं नाही. विश्वास पाठक सर कुठल्या आधारावर म्हणतायत की भारतानं त्यांना चर्चा केली नाही किंवा भारत बघा ते चर्चा करतात आहे, हे युद्धापूर्वीपासून करतात आहे. ते चर्चा युद्धाच्या पूर्वीपासून हा माझा प्रश्न मात्र त्यांनी त्याच्या माध्यमातून हे सांगितलं, हा गैरसमज जाऊ शकतो, गैरसमज जाऊ शकतो, गैरसमज होऊ शकतो. हा म्हणजे अगदी बरोबर आहे. मी त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, कारण देशाच्या दृष्टीनं सुद्धा अनेक देश आपल्याला सांगू शकतात की तुम्ही युद्ध करू नका, हे नका. युरोमध्ये गेले सगळे देश, चीन सुद्धा सांगत होतं आपल्याला की हे योग्य नाहीये. याचा अर्थ काय आपण चीनकडे गेलो असं नाही ना. बरोबर 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 ह्या तुमच्या मताशी विलासजी मी 100% सहमत आहे. आपल्याला सगळं जग सांगत होतं 2 अण्वस्त्रधारी देश ज्यावेळेस युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतात त्यावेळेस सगळे युद्ध करू नका असं सांगतात. पण असं सांगणारा राष्ट्राध्यक्ष युद्धाची बंदी घोषणा करतो, युद्धबंदीची असं सांगणारा राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान ज्या दिवशी या देशाला ऍड्रेस करणार आहेत त्याच्या 2 तास अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही या दोन्ही देशाला दाब टाकला, दम दिला आणि व्यापार तुमच्यासोबत करणार नाही म्हणून सांगायची हिंमत करतो. ती हिंमत भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेनं केली. त्यावेळेस आमच्या देशाचं नेतृत्व मोदी साहेबाच्या हातात होतं. मोदी साहेब अजूनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विट, त्यांच्या सेक्रेटरीनं केलेलं ट्विट आणि त्यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल का बोलत नाहीत एवढाच मुद्दा आहे. राजापूरकडे बोला, नंतर डॉक्टरांकडे जातो. हा राजापूरकडे बोला. विलासजी माझा 2 प्रकार प्रश्न आहे की एक तर राजू वाघमारे साहेबांना, की राजू वाघमारे साहेब की तुम्ही सातत्याने विचारत होते की पाक ऑक्युपाईड काश्मीर काँग्रेसने का नाही घेतला. ठीक आहे, मान्य आहे मला. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्हाला देशातल्या सर्व पक्षांनी, सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आणि म्हटलं होतं की हो एकदा तुम्ही जर युद्ध करत असाल आणि हा दहशतवाद तुम्ही संपवत असाल, ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत करून. आज आम्ही तुमच्या सोबत या भूमिकेमध्ये आहोत. मग तुम्ही पाक ऑक्युपाईड काश्मीर घेतलात का, वाघमारे साहेब? आणि दुसरा प्रश्न माझा पाठक साहेबांना हा आहे की पाठक साहेब 2 तास अगोदर जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन की त्या ठिकाणी त्यांच्या प्रेसच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाच्या बद्दलची भूमिका घेतात की आता सीज फायर म्हणजे आता युद्धविराम करणार करू आणि आपल्या देशाचे पंतप्रधान त्याच्या दडपशाहीमध्ये म्हणजे त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दडपशाहीमध्ये येऊन त्या ठिकाणी आपण युद्धविराम करतो. ज्या वेळेला तुम्हाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता, देशाच्या 142 करोड जनतेने पाठिंबा दिला होता, मग त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी देखील युद्ध थांबवायचं की नाही थांबवायचं याचा प्रश्न, याचा विचार करत असताना सगळ्या लोकांना विचारलं पाहिजे, सर्व पक्षांना लोकांना विचारलं पाहिजे. मग तुम्ही अमेरिकेच्या पुढे झुकला. विलासजी मला उत्तर देऊ द्या, मला उत्तर द्या. मला प्रश्न विचारलेला विलासजी. येतो विश्वास. मुळात असं आहे की हे युद्ध आपण दहशतवादाचा खात्मा करण्याच्या ऑब्जेक्टिव्ह पुढे गेलेलो होतो. पीओकेला घ्यायचं का नक्कीच घेऊ, मोदीजीच घेतील त्याला. मात्र हा आत्ताचा अजेंडा नव्हता. मला सांगा जर पीओके आपण घेतला असता तर यांनी म्हटलं असतं की बलुचिस्तानला का वेगळं नाही केलं. त्यामुळे हे असे जे राजकारणी लोक आहेत ते काँग्रेस आहे त्यांच्या डोक्याने जर देश चालला तर काहीच होऊ शकत नाही. आपण दहशतवादाचा खात्मा करण्याच्या दृष्टीने पुढे गेलो, त्या दृष्टीने पावलं उचलले. फक्त 3च दिवस आपण लढलेलो आहे. 3 दिवसामध्ये दहशतवादाचा आपण बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे. विश्वासजी तुम्ही त्याला निगेटिव्ह का घेताय? काँग्रेसला ही आशा तुमच्याकडूनच आहे ना, पीओके तुम्हीच घ्यावा, बलुचिस्तान वेगळं करावं, तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. हे बघा पॉझिटिव्ह घ्या. नाही यांचं कसं आहे, यांना डोनाल्ड ट्रम्प सारखाच आहे, संजय राऊत पण सारखा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना सारखा आहे. आमच्या दृष्टीने एक नेतृत्व जे आपलं अतिशय जबाबदार नेतृत्व आहे. मोदीजी जे निर्णय घेतात ते व्यवस्थित घेतात आहे. फक्त 3 दिवसामध्ये त्यांनी पाकिस्तानला घुटण्यावर आणलेला आहे, टोंग्यावर आणलेला आहे. त्यामुळे पीओके देखील आपण घेणारच आहे, बलुचिस्तान देखील वेगळं होणारच आहे. युद्ध फक्त पॉज झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गना करणं हे चुकीचं आहे. बरं ठीक आहे, डॉक्टर बोला. टीका करणार नाही. एक मिनिट, त्यांचं काय म्हणणं बघू. शरद पवार कुठे होतो 26/11 जेव्हा झालं, शरद पवार कुठे होते? आवाज येत नाही आमच्यापर्यंत. 26/11 मुंबईवर एवढा मोठा अटॅक झाला, शरद पवार त्या सरकारमध्ये होते, जाणता राजा होते. काय केलं तुम्ही? तुम्हाला तर बोलण्याचा काही अधिकारच नाही. 15 दिवस, पुढचे 15 दिवस एकही शब्द आपण मीडियावरती बोलणार नाही करून ही भूमिका आमची होती. पण ह्या भूमिका कशासाठी होत्या? या देशाच्यासाठी उद्या ना 15 दिवस 15 दिवस उद्या ना. ऑपरेशन सिंदूर चालू आहे, 15 दिवस उद्या. अजून 3ऱ्या दिवशी तुम्ही तुमची जात दाखवून दिली. ते म्हणतात 26/11चा दहशतवादी हल्ला झाला, तुम्ही काय केलं होतं म्हणतायत? एखादी गोळी तरी पलीकडे गेली होती का सीमेच्या?
तुम्हाला जो प्रश्न पहिले विचारला मी हनुमानजी, हनुमानजी. हा विचारला की दहशतवादचा खात्मा करण्यासाठी जेव्हा तुम्हाला देशाने समर्थन दिलं एक मग मिनिट. त्या समर्थनाच्या समोर तुम्ही दहशतवादाचा खात्मा केला का? पहलगामचं उत्तर दिलं का? ज्या महिलांच्या डोक्याचा सिंदूर पुसला गेला होता त्यांचा सिंदूर तुम्ही प्रदान दिलात का? विलासजी हा राजापूरकरजी येतो मी तुमच्याकडे. हनुमानजी ते म्हणतायत दहशतवादाच्या विरोधातली जी ही आक्रमक विलासजी, नीती आहे 26 मोदींची, आलं लक्षात. हा ऐकला विलासजी, 26/11चा हल्ला ज्यावेळेस झाला, 26 तारखेला हल्ला झाला, 29 तारखेला आपण सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. काँग्रेसचं सरकार होतं राज्यामध्ये, देशामध्ये एकही दहशतवादी 26/11च्या हल्ल्यातला परत जिवंत जाऊ शकला नाही. जो जिवंत पकडला त्याच्यावर या भारतीय लोकशाहीनं घालून दिलेल्या न्याय प्रक्रियेचं पालन करून त्याला फासावर लटकण्याचं काम आम्ही केलं. त्यानंतर संसदेवर ह्यांच्या काळात भाजपाचा जो हल्ला झाला होता त्या संसदेवरच्या हल्ल्यातल्या पण आरोपीला पकडलं, त्याला पण फासावर अफजल गुरुला आम्ही पाकिस्तानला काय केलं? आम्ही फासावर लटकवलं. दहशतवादाला 26/11 ऐका, पोषणाऱ्या 26/11 पाकिस्तानला सांगतो, काय केलं? 26/11चा ऐका विलासजी, आता शब्द फिरवू नका. तुम्ही दहशतवादाविरोधाची लढाई म्हणलाय. 26/11चा हल्ला असो, संसदेवरचा हल्ला असो, POK मध्ये हे तळ होते, त्याच्यावर कारवाई नाही का करायची कधी? पहलगामचे कधी पकडणार भाजपा? पहलगामचे 4 मी विचारतो ना दहशतवादी त्यांना. भाजपा कधी पकडणार? मी विचारतो ना त्यांना, लगेच विचारतो. लगेच विचारतो. द्या विश्वास पाठक घ्या, उत्तर द्या. कोणाचं सिक्युरिटी फेल्युअर होतं, कोणावर जबाबदारी निश्चित केली, कोणामुळे जे 100 मिली त्याच्यामध्ये 4 देखील असू शकतात. सांगा, द्या उत्तर. सत्तेत बसलेले आहात. घेतो उत्तर, मी घेतो आणि तुम्ही उत्तर द्या मला. विश्वासजी मला सगळा हा. घ्या. नाही पहलगावचे जे 4 अतिरेकी आहे, कोणाच ठाऊक त्या 100 मध्ये ते देखील असतील. त्यामुळे कोणी सुटणार नाही. त्यांच्या काका आकापर्यंत आपण पोहोचलेलो आहे, अजून पुढे जाणार आहे. तुम्ही त्यामुळे सांगा, त्यांचा प्रश्नच तुम्ही नाही. सांगा, आपण होते 100 म्हणून सांगा लोकांना ना, होते कंठस्नान म्हणून घातलं. हा, होते बोला म्हणून डॉक्टर. सांगा, नाही म्हणून सांगा. नाही, कसं त्याची- आहे, तरी कसं बोला. आहे त्याची माहिती लिस्ट- आहे का? त्याची लिस्ट मोदीजी देणार आहे गप्प का? काय? त्याच्यावर का नाही, बोलत नाही. नाही? राहुल गांधींचा पाकिस्तानवर इन्फ्लुएन्स आम्ही आहे. दिली. राहुल गांधीच्या माध्यमातून लिस्ट मागवा. लिस्ट दिली ना. लिस्ट तुमच्या मागवा ना. काळात झालेल्या संसदेवरच्या अतिरेक्याची 100 लिस्ट दिली ना. खुकार संसदेवर खुकार झालेल्या अतिरेक्याची लिस्ट आपण- दिली. अहो, हे काय मुंबईवर चाललंय? झालेल्या अतिरेक्याची आम्ही हनुमंतराव, पाहिलेलं एक मिनिट, डॉक्टरला बोलायचं. तुम्ही 4 अतिरेकी पळून गेले, नसतील ते देखील सुटणार नाही कुठे. पहलगामचे काय पळून बोलतोय? गेले, बस, बस, 26/11 पळून गेले. जो हल्ला डॉक्टरांना झाला मांडायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? माझा वेळ संपला. पाकिस्तानला तुम्ही दरकारी शकले नाही. एवढी 56 इंची छाती आहे, अहो, 56 इंची छाती आहे. या जे प्रेससमोर दहशतवादी सैनिकांनी भारतात शौर्याने आले, मिळवलेला विजय तुम्ही त्यांना भारत मुत्सद्देगिरीमध्ये सोडणारच खड्ड्यात नाही. घालता. 56 इंची या छाती आपला देश छाती आहे. आहे म्हणूनच तिसऱ्यांदा मोदीजींना या सरकार देशाने निवडून दिलेलं शेती कसली आहे. दिली याच काय? मोदीजींकडे या सगळ्या अपेक्षा मला हे आहे. काय कळत नाही. POK कसली देखील अपेक्षा पूर्ण हनुमंतराव, होणार आहे. दोघांना मी थांबवतो. बलुचिस्तान देखील होणार आहे. दोघांनाही थांबवतो. 56 इंची छाती पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाण्यासाठी आहे का? अहो, एक लक्षात घ्या हनुमंतराव, आपल्या देशात जे दहशतवादी पकडले त्यांना आपण सोडणारच नाही. ते सरकार काँग्रेसचं असू द्या नाहीतर भाजपचं असू द्या, देशातल्या अतिरेक्यांना कोण सोडणार? काय बोलताय प्रश्न राजू तो बाबा? नाही. उली कुठे प्रश्न होतं? काय आहे? पठाणकोट कुठे होतं? अहो, जरा पुलवामा कुठे काँग्रेसने होतं? ऐकायला शिका. पहलगाम कुठे होतं? देशात काँग्रेसचा नव्हतं. प्रश्न ऐका ना, काय आहे? हनुमंतराव आता काय होईल माहितीये का? तुम्ही यांची बिर्याणी काढली तर ते कसाबची बिर्याणी काढतील, सगळं निघेल. ते मुद्दा तो नाहीये. एक लक्षात घ्या की काँग्रेसचं कुठे अडतंय की काँग्रेस हे सहन करू शकत नाही की या 3 दिवसामध्ये पाकिस्तानला जो धडा शिकवला तो धडा काँग्रेस या येत्या काळामध्ये इंदिराजींनंतर काही करू शकलेलं नाही. त्याच्यामुळे जे मोदींनी केलं ते काँग्रेसला सहन होत नाहीये आणि ते मोदींनी हे काय केलं वाघमारे विसरतात साहेब? की हे मोदींनी देशासाठी दोनाची केलं भूमिका आणि पाळली. काँग्रेस राजकारण भूमिका करते. पाळली. बरं, 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 मी विचारतो. राजकारणाशिवाय ट्रम्प यांनी भूमिका दुसरं घेतली. काही मोदींनी कळत भूमिका नाही. ठीक आहे. आणि म्हणून एक मिनिट, चार हनुमंतराव. दहशतवादी मारले का, याला मारलं का? अहो, लहान मुलासारखे प्रश्न नाही, यावेळेस त्यांनी पुरावे विचारले नाही. विचारताय. यावेळेस त्यांनी पुरावे विचारले लहान नाही. मुलासारखे प्रश्न काँग्रेसवाले अमेरिका विचारले चॅनलवर का? येऊन विचारतायत. काय बोलायचं आता हे आंतरराष्ट्रीय बरं, बाबतीत- हनुमंतराव एक मुद्दा खरं सांगा. तुमच्या सोबत होता, अख्खा देश तुमच्या सोबत होता, 142 कोटी जनता तुमच्या सोबत होती. तुम्ही या जनतेला न्याय दिलात का? अहो, सिंधू दिला ऑपरेशनला नाही. न्याय मिळाला का? अहो, न्याय दहशतवादात दिला संपवलं का तुम्ही? जनतेला. काय करायला होतं? तुम्ही सोबत आहे. राजराजापूरकर ऑपरेशन सिंदूर जी. चालू आहे. काय न्याय म्हणजे काय? राजराजापूरकरजी, माझा वेळ संपला. एक उत्तर द्या मला. राजराजापूरकरजी, मी ते सांगतो, ज्या घरात दहशतवाद्याला जो घरात देश डास पोचतो, घरात जर डास शिरले तर ज्या आपण दहशतवाद्याला गुड नाईट जो लावतो देश की घर पोचतो. जाळतो? काय करायचं सांगा, काय करायला पाहिजे? तुम्ही काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं,
मोदीजी मोठी गोष्ट माझ्या केली. प्रश्नाचं उत्तर द्या ना. 370 मी येतो ना जरा प्रश्नाकडे. डास शिरल्यानंतर काश्मीरसारख्या माझ्या राज्यामध्ये म्हणजे माझ्या देशाच्या राज्यामध्ये माझ्या लोकांवरती गोळीबार होतो. तुम्हाला युद्ध माझ्या हवं होतं भूमीमध्ये का? तुम्हाला युद्ध हवं होतं का हे राजराजापूरकरजी? मुद्द्यावर बोलणारे मी तुम्हाला नाही. मग माझ्या चर्चेमध्ये सुरुवातीला मी काय अहो, राजा, म्हटलं युद्ध हो, हे तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर सोल्युशन बोला, नाही, मुद्द्यावर. कुठल्याही प्रश्नाचं सोल्युशन युद्धही नाही. करू नका म्हणायचं, युद्धही करू नका तुम्ही म्हणायचं, आणि किती तुम्ही काय तोंडाने केलं बोलणार? म्हणायचं, शस्त्रसंधी काय मी केली म्हणायचं. इतके गोंधळलेले मी तुम्हाला आहात काय की म्हटलं तुम्हाला मी कळतच तुम्हाला नाही एवढंच आपण म्हटलं काय की बोलतोय माझ्या त्याचं. देशामध्ये येऊन ज्या वेळेला माझ्या अहो, काय इनोसेंट उत्तरं नागरिकावरती देताय तुम्ही एखादा channel आतंकवादी वर? हल्ला होतो त्या दहशतवादाला खत्म करायचं होतं, पण त्या दहशतवादाला खत्म करण्यासाठी युद्ध हे सोल्युशन नव्हतं. मग तुम्ही काय भूमिका काय घेतली करायला हवं? तेच तुमच्या सोबत होता. अहो राजापूरकरजी तुम्हाला मी मी सांगतो. हात जोडतो, एवढं तुमचं ज्ञान तुम्ही पाजळलंय. अहो दहशतवादाला खतम करायला पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची अड्डे उद्ध्वस्त करायचं नाही तर काय करायचं? मग काय त्यासाठी करायचं मग तुम्ही काय? अचानक- तुम्हाला मग त्यासाठी कळतंय का तुम्ही अचानक काय शनिवारी बोलताय 5 ते? वाजता तुम्ही डोनाल्ड ट्रम्पने देशाचा सांगितल्यानंतर अपमान तुम्ही ती युद्धविराम का करताय. घेतला? आपण जे तुम्ही केलं काय त्याचा ठीक आहे, अपमान ठीक आहे. करताय, सैन्याचा तुम्ही अपमान काय करताय. अतिरेकी मारलेत? ठीक काय आहे, तुम्ही ते ठीक आहे, माझा दहशतवादी वेळ मारलेत? संपलाय, माझा वेळ संपलाय. पण आज या चर्चेच्या माध्यमातून खरं तर हे जे सीमेवरचा सगळा तणाव जरी कमी असला तरी आता राजकीय एक प्रकारचे हे हल्ले प्रतिहल्ले आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आणि निश्चितपणे माने सर म्हणाले त्याप्रमाणे त्या एका 5 वाजता आलेल्या ट्विटच्या नंतर विरोधकांना एक सुवर्ण संधी सापडलेली आहे आणि या संधीचं राजकीय संधीमध्ये रूपांतर करण्याचा हा प्रयत्न होतोय. आणि निश्चितपणे दोन्ही बाजूनी हे होतंय. भारताच्या आक्रमक रणनीतीनं दहशतवादाचा खात्मा होईल का हा प्रश्न होता आपला. 75% लोकांना वाटतंय होय, ही आक्रमक नीतीच गरजेची आहे. 25% लोकांना अजूनही नाही असं वाटतं. तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काय होतं, कशा प्रकारची रणनीती अवलंबली जाते हे पाहावं लागेल. पण सध्या तरी दहशतवादाला कठोर उत्तर देणं ही मोदी नीती जगाच्या समोर येते. या चर्चेमध्ये आपण सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.